शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकन घंटीचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल. मित्रांनो, हा तुम्ही मक्का पाहू शकता. हा पॉयनियरचा 3319 मक्याची व्हेरायटी पेरलेली होती आणि आमच्या इथं वादळी पाऊस आणि वारा उदान झालेला आहे. त्यामुळे हे मक्याचं झालेलं नुकसान तुम्ही पाहू शकता. पाऊस आणि वादळामुळे झालेले नुकसान 19 मार्च रोजी भरपूर पाणी आले आणि त्याच्यासोबत हवा वादळ होतं. त्यामुळे पूर्ण मक्का पडलेला आहे. तुम्ही पाहू शकता मक्याचे कशा प्रकारे नुकसान झालेले आहे. हा जो मक्का पडलेला आहे, कणस भरण्याच्या अगोदरच मक्का हवेनं पडलेला आहे पूर्ण. पाहू शकता तुम्ही. या मक्याचा बियाण्याचा खर्च आणि पेरणीचा खर्च, याला खत पाणी फवारे भरपूर खर्च झालेला आहे. हे जे मक्याचं क्षेत्र आहे हे 5 एकराचं क्षेत्र आहे. या मक्याला आतापर्यंत सुरुवातीपासून जो खर्च लागलेला आहे तो 1.5 लाखापर्यंत खर्च झालेला आहे. खत, बियाणे, पेरणी, शेत तयार करणे, फवारे अशा मिळून पूर्ण खर्च जो झालेला आहे तो 1.5 लाखापर्यंत गेलेला आहे 5 एकराचा. तुम्ही पाहू शकता हा जो मक्का आहे हा भरण्याच्या अगोदरच हवेनं पूर्ण पसरून गेलेला आहे. पाहू शकता तुम्ही. हे जे धांडे आहेत हे मधातूनच मुडलेले आहे. याला अन्न पुरवठा कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे हे जे कणस आहे ते पुऱ्या प्रमाणात भरतील नाही. तुम्ही पाहू शकता काही ठिकाणी अजून उभा आहे, तो पण सुद्धा हवेनं पळून राहिलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे शेतकऱ्याचे प्रत्येक पिकाचे नुकसान होत राहते. याच्यामुळे पीक निघण्या अगोदरच जर पिकाचे नुकसान झालेले तर त्याचे उत्पन्न काही होत नाही आणि याची भरपाईसुद्धा आपल्याला काही जास्त मिळत नाही. झालेलं नुकसान भरपूर होते. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.